ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टपासून. तर मग आता इथे अर्जुन म्हणतो की मिलोड मिस साक्षी शिखरे ह्यांचं म्हणणं आहे की ती पार्टी 13 जानेवारी 2023 म्हणजे खुणाच्या दिवशी झाली होती. बट मिलॉर्ड, प्रत्यक्षात ती पार्टी 11 जानेवारी 2023 मध्ये झाली होती असं म्हणतो अर्जुन. त्यामुळे मिस साक्षी शिखरे यांनी आजपर्यंतचे फुटप्रिंट्स, CCTV फुटेज इत्यादी पुरावे सगळे कोर्टात सादर केलेत. ते फोर्ज्ड आहेत असं म्हणतो अर्जुन. त्यावरती जी तारीख 11 जानेवारी होती ती बदलून 13 जानेवारी करण्यात आली आहे असं म्हणतो आता अर्जुन. कारण 13 जानेवारी 2023 ह्या तारखेला मिस साक्षी शिखरे इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये गेल्याच नव्हत्या असं म्हणतो अर्जुन. ना रात्री 8 वाजता, ना मध्यरात्री, ना पहाटे असं म्हणतो अर्जुन. ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही जे बोलताय त्याचे काय पुरावे आहेत असं म्हणतात आता जज साहेब. नसणारच असं म्हणते आता साक्षी आणि म्हणते मी सांगते ना, नसणारच त्यांच्याकडे काही पुरावे असं म्हणते ती. ते सगळं खोटं बोलतायत. मी सांगतेय 13 तारखेला मी त्या रिसॉर्टमध्ये गेले होते आणि आमची पार्टी 13 तारखेला झाली होती असं म्हणते आता साक्षी आणि म्हणते की आणि 8 वाजल्यापासून मी रिसॉर्टमध्येच होते. ॲडव्होकेट सुभेदार खोटं बोलतायत असं म्हणते आता साक्षी. 1 मिनिट असं म्हणतो आता अर्जुन आणि जज साहेबांना एक पुरावा देतो आणि अर्जुन म्हणतो मिलॉर्ड, ह्याच्यामध्ये साक्षी शिखरे यांचे 11 जानेवारीचे खरे फूड बिल्स आहेत असं म्हणतो तो आणि त्या पार्टीचं ह्या पेनड्राईव्हमध्ये खरे CCTV फुटेज आहेत असं म्हणून आता अर्जुन दाखवतो कोर्टामध्ये, ज्यात पार्टीची खरी तारीख सुद्धा मेन्शन्ड आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता साक्षी म्हणते हे काय चाललंय तुमचं? ॲडव्होकेट सुभेदार, एखादी गोष्ट खरी आहे असं तुम्ही म्हणालात म्हणून ती गोष्ट खरी होत नाही असं म्हणते आता साक्षी. मी जे पुरावे सबमिट केले आहेत ते खोटे आहेत असं तुमचं म्हणणं आहे. तर मग आता तुम्ही जे बिल्स दिलेत ते, तुम्ही आता जे CCTV फुटेज दिलं ते खरं आहे हे कशावरून असं म्हणते आता साक्षी. रिलॅक्स मिक्स साक्षी शिखरे असं म्हणतो अर्जुन. हे सगळं खरं आहे ह्याचे पुरावे सुद्धा देणार आहे मी असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अर्जुन आणि एक पुरावा सबमिट करतो आणि जजना म्हणतो की ह्याच्यामध्ये मिस साक्षी शिखरे यांचं त्या दिवशीचे लोकेशन डिटेल्स आहेत, ते तुम्ही बघू शकता. ते लोकेशन आहे इव्हनिंग स्टार रिसॉर्ट आणि त्यात मिस साक्षी शिखरे यांनी त्यांच्या मित्राला केलेले 10 जानेवारीचे मेसेजेसचे रेकॉर्ड सुद्धा आहेत मिलॉर्ड असं म्हणतो आता अर्जुन. त्यात मिस साक्षी शिखरे त्यांच्या मित्राला असं म्हणतायत की आपण उद्या म्हणजेच 11 जानेवारीला संध्याकाळी इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये भेटूया आणि जर का मिस साक्षी शिखरे यांना हे सगळं खरं असल्याचे पुरावे पाहिजे असतील तर मला इव्हनिंग स्टार रिसॉर्टचे मॅनेजर अरुण जामकर यांना बोलवण्याचे परमिशन हवे असं म्हणतो आता अर्जुन. तर आता जज म्हणतात परमिशन ग्रांटेड. तर अर्जुन म्हणतो थँक्यू, तुम्ही जाऊ शकता मिस साक्षी शिखरे असं म्हणतो आता अर्जुन. तर आता विटनेस बॉक्समध्ये इव्हनिंग स्टार रिसॉर्टचे मॅनेजर अरुण जामकर यांनी येतात. तर आता इथे महिपत म्हणतो मनातल्या मनात की रिसॉर्टचा मालक असं सांगत होता की जसं की मला काहीच धोका नाही असं म्हणतो महिपत. आता नाही याचे तुकडे केले ना तर नावाचा महिपत शिखरे नाही असं म्हणतो आता महिपत मनातल्या मनात. तुमचं नाव आणि व्यवसाय असं विचारतो होता अर्जुन त्या मॅनेजरला. माझं नाव अरुण जामकर, मी इव्हनिंग स्टार रिसॉर्टचा मॅनेजर आहे असं म्हणतो तो. तर आता अर्जुन म्हणतो तुम्ही त्या मुलीला ओळखता? साक्षीकडे बोट दाखवून म्हणतो तो. तर तो आता मॅनेजर म्हणतो हो, 2.25 वर्षापूर्वी त्या आमच्या रिसॉर्टमध्ये पार्टी करायला आल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्यासोबत मित्रमैत्रिणी सुद्धा होत्या. तुम्ही तारीख सांगू शकाल का असं म्हणतो आता अर्जुन. 11 जानेवारी 2023 असं म्हणतो आता तो मॅनेजर. तुम्ही इतकं कॉन्फिडेंटली तारीख कसं सांगू शकता असं म्हणतो आता अर्जुन. कारण सगळे रेकॉर्ड्स आमच्याकडे आहेत, CCTV फुटेज आहे. शिवाय त्या दिवशी त्या पार्टीमध्ये असा एक प्रसंग घडला होता की तो आपण कोणीही विसरू शकत नाही असं म्हणतात ते मॅनेजर. असं काय घडलं होतं त्या दिवशी असं म्हणतो अर्जुन. त्यावेळी या मॅडमचं एका त्यांच्या मित्राचं आमच्या वेटरशी भांडण झालं होतं आणि आमच्या वेटरची काही चुकी नव्हती हो, पण त्या मुलाने आमच्या वेटरला बेदम मारहाण केली असं म्हणतो मॅनेजर आणि त्याच्या डोक्यात बाटली फोडली. जवळजवळ मरता मरता तो वेटर वाचला असं म्हणतो आता हा मॅनेजर. म्हणून 11 जानेवारी 2023 ही तारीख माझ्या लक्षात आहे असं म्हणतो आता मॅनेजर. थँक्यू सो मच मिस्टर अरुण असं म्हणतो आता अर्जुन. तर आता जज म्हणतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख, एनी क्रॉस क्वेश्चन्स फ्रॉम युअर साईड? नो युअर ऑनर असं म्हणते आता दामिनी. थँक्यू सो मच, तुम्ही जाऊ शकता असं म्हणतो आता अर्जुन. मिलॉर्ड, मिस साक्षी शिखरे 13 जानेवारी 2023 ह्या तारखेला इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये नव्हत्या. हे मी प्रूव्ह केलंय आता असं म्हणतो आता अर्जुन. पण आता आम्ही कोर्टालाही सांगणार आहे
की मी साक्षी शिखरे 13 जानेवारी 2023 म्हणजे ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी त्या कुठे होत्या असं म्हणतो अर्जुन. तर आता प्रिया घाबरतेने मनातल्या मनात म्हणते की साक्षी त्या दिवशी आश्रमामध्ये होती याचा पुरावाही मिळालाय काय त्याला असं म्हणून घाबरते आता प्रिया. म्हणजे साक्षीने खून केला आणि मी खोटी साक्ष दिली हे तो प्रूफ करणार आता असं म्हणते आता प्रिया. मिलॉर्ड मी साक्षी शिखरे ह्यांनी कोर्टात जी लोकेशन रिपोर्ट सबमिट केलेत त्या टोटली फेक आहेत, खोटे आहेत आणि म्हणूनच त्यांचं लोकेशन रेसॉर्ट असं दाखवते असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन अजून एक पुरावा देतो आता जज साहेबांना. पण मिलॉर्ड आता ह्या एन्व्हेलोपमध्ये आहेत मिस साक्षी शिखरे यांच्या खरे लोकेशनचे रिपोर्ट्स 13 जानेवारी 2023चे असं म्हणतो अर्जुन. त्या संध्याकाळी त्या कुठे होत्या ते तुम्ही ह्या रिपोर्ट्समध्ये बघू शकता मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलं असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल तुमच्या मनात नाही असं म्हणतो अर्जुन. मीच सांगतो मिलॉर्ड त्या रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता 13 जानेवारी 2023 त्या संध्याकाळी मी साक्षी शिखरे यांचं लोकेशन वात्सल्य आश्रमाच्या खूप जवळचं आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता दामिनी म्हणते ऑब्जेक्शन युअर ऑनर दिस इज प्युअर नॉनसेन्स असं म्हणते दामिनी. खरी तारीख, खोटी तारीख, खरा रिपोर्ट, खोटा रिपोर्ट एक्झॅक्टली प्रूफ काय करायचं आहे तुम्हाला ॲडव्होकेट सुभेदार असं म्हणते आता दामिनी. ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड असं म्हणतात आता जज. आणि जज म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टात तगडे पुरावे आणि साक्षीदार आणलेत असं म्हणतात जज. त्याचा कोर्टाला गांभीर्याने विचार करावाच लागेल. थँक्यू मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. मिलॉर्ड ॲडव्होकेट देशमुखांनी माझ्यावर आरोप केले होते की मी 2 वर्षापासून वेगवेगळे पुरावे दाखवतोय, टाइमपास करतोय, कोर्टाचा वेळ वाया घालवतोय. पण आज मी तेच ॲडव्होकेट देशमुखांना सांगेन असं म्हणतो अर्जुन की 2 वर्षापासून त्यांची क्लायंट खोट्या लोकेशन रिपोर्ट्स दाखवून कोर्टाची दिशाभूल करते असं म्हणतो अर्जुन. 2 वर्ष मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. तर मग आता दामिनी म्हणते ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ॲडव्होकेट सुभेदार आता जे काय बोलतायत ते सगळं जरी मान्य केलं तरी त्यातनं सिद्ध का होत आहे असं म्हणते दामिनी. ठीक आहे मी आता मान्यही करते की चुकली असेल तारीख, पण एवढं करून सुद्धा साक्षी शिखरे आश्रमाच्या जवळ होती. आय रिपीट आश्रमाच्या जवळ असं म्हणते दामिनी. त्याच वेळेला आश्रमाच्या जवळ आणखीन 50-60 माणसं असतील असं म्हणते आता दामिनी. मग आपण काय म्हणायचं की त्या 50-60 लोकांनी मिळून त्या विलासचा खून केलाय असं म्हणते दामिनी. नाही म्हणत ना आपण तसं असं म्हणते आता दामिनी. मग तसंच साक्षी शिखरेनी तो खून केला हे सिद्ध होत नाही असं म्हणते आता दामिनी. सिद्ध होत नसेल तर मग साक्षीचे खरे लोकेशन रिपोर्ट्स का लपवलेत तुम्ही? ते पार्टीची तारीख, ते CCTV फुटेज का तुम्ही लपवलेत असं म्हणतो आता अर्जुन. हे का लपवलं जात आहे की 13 जानेवारी 2023 च्या संध्याकाळी मी साक्षी शिखरे वात्सल्य आश्रमाजवळ गेली होती असं म्हणतो आता अर्जुन. एवढी धडपड का चालली आहे मिलॉर्ड असं म्हणतो आता अर्जुन. साक्षीचं खरं लोकेशन का दाखवलं जात नाही असं म्हणतो अर्जुन जोरजोरात ओरडून. ह्यात संख्येला जागा आहे मिलॉर्ड असं म्हणतो आता अर्जुन. मिलॉर्ड माझे क्लायंट मधुकर पाटील निर्दोष आहेत असं म्हणतो अर्जुन. आणि विलासचा खून मी साक्षीने शिखरेने केलाय ही शक्यता आता नाकारता येणार नाही असं म्हणतो अर्जुन. आदरणीय कोर्टाने सगळ्याचा विचार करावा हीच माझी विनंती आहे कोर्टाला असं म्हणतो अर्जुन. दॅट्स ऑल मिलॉर्ड थँक्यू असं म्हणतो अर्जुन. तर आता जज साहेब सगळे पुरावे बघतात आणि आपली स्टेटमेंट लिहितात. तर आता जज म्हणतात आज कोर्टामध्ये चालत आलेले सगळे साक्ष पुरावे बघता हे कोर्ट ह्या निकषापर्यंत आलेला आहे की अर्जुन सुभेदार यांच्या म्हणण्यानुसार ह्या संपूर्ण केसची एक वेगळी बाजू असू शकेल असं म्हणतात जज. विलासच्या खुनाशी मी साक्षी शिखरे यांचा संबंध असेल ह्या शंकेला वाव आहे असं म्हणतात आता जज साहेब. तर आता इथे मधुभाऊ अर्जुन आणि सायली खूप खुश होतात. तर आता इथे प्रिया, साक्षी, दामिनी यांचा चेहरा पडतो आणि आता साक्षी तर खूप जास्त घाबरते बघा प्रेक्षक हो. तसं आता दाखवलेल्या नवीन पुराव्यांची कसून चौकशी व्हावी असं म्हणतात आता लॉयर म्हणजेच जज. तसेच खोटे लोकेशन रिपोर्ट्स दिल्याबद्दल आणि पार्टीच्या तारखेबद्दल कोर्टाची दिशाभूल करणे ह्या बाबींसाठी हे कोर्ट मी साक्षी शिखरे यांना 10,000चा दंड ठोकत आहे असं म्हणतो आता जज. द कोर्ट इज अर्जंट असं म्हणतात आता जज. आणि आता संपतं हिअरिंग. पण बघा प्रेक्षक हो या साक्षीसारख्या बाईला 10,000 म्हणजे काय आहे? काहीच नाही हिच्यासाठी. खरं तर हिला परत 3 महिन्याची शिक्षा व्हायला पाहिजे होती मागच्या वेळेसारखी, पण नाही झाली. फक्त 10,000 रुपये. काय आहे ह्यामध्ये? तर मग आता दामिनी तोरात बाहेर जाते. तर मग आता इथे अर्जुन म्हणतो मिस्टर मेहपत शिखरे
लास्ट टाइम तुम्ही काय म्हणाला होतं? ॲक्च्युली खरं आहे, ही केस संपल्यावर माझ्याकडे खूप वेळ असेल आणि तसंही ह्या केसचा निकाल तुमच्यासमोर लवकरच येणार आहे आणि निकाल कुणाच्या बाजूने येणार आहे हेही तुमच्या लक्षात आलंच असेल आज, असं म्हणतो अर्जुन. नाही? तर मी काय म्हणतो, त्यानंतर मी माझ्या बायकोला घेऊन वेकेशनला जाईन, असं म्हणतो आता अर्जुन. 31 जुलैची तिकीट बुक करू, असं म्हणतो अर्जुन. तर आता हे सगळं ऐकून रविराज मात्र खूप खुश असतो. तर आता मैपत इथून चल म्हणून साक्षीला घेऊन बाहेर जातो. तर आता मधुभाऊ खूप खुश होतात आणि अर्जुनला धन्यवाद करतात. तर आता इथे आजचा एपिसोड मात्र संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर मग आता इथे सायली म्हणते, हे रिपोर्ट्स हुबेहूब बसल्यासारखे वाटत होते, असं म्हणते आता सायली. एखाद्या खऱ्या रिपोर्टसोबत ते दिसले असते ना, तर एखाद्याच्या लक्षातच आले नसते, असं म्हणते सायली. महिपतला ते कोणी करून दिलं हे बघायलाच हवं. मी उद्या अल्बम कंपनीमध्ये जातो आणि बघायला सुरुवात करतो, असं म्हणतो आता अर्जुन. तर मग आता इथे प्रियाला दाखवलंय. तर आता प्रिया म्हणते 30 तारखेला साक्षीला एकतर जन्मठेप तरी होईल, नाहीतर फाशी तरी होणार, असं म्हणते आता प्रिया जोरजोरात महिपतच्या घरी. आता इथे महिपत, नागराज आणि प्रिया असतात. प्रिया सोबत साक्षी सुद्धा असते. मग तुम्ही काय करायचं ते करा, असं म्हणते प्रिया. तर मग आता महिपत येतो आणि गळा आवळतो आता प्रियाचा आणि म्हणतो, माझ्या लेकीला जन्मठेप झाली आणि जेल झाली तर तुला जिद्दी ठेवणार आहे का मी, असं म्हणतो आता महिपत आणि गळा आवळतो आता प्रियाचा. मी 2023 जानेवारीचा पूर्ण महिना बघितलाय, पण ना कोणी पोलिसांनी साक्षी शिकरे ह्यांच्या ह्यांचा आमच्या कंपनीकडे ना कोणी लोकेशन मागितलं ना मी त्या दिल्या आहेत, असं म्हणतो आता तो कंपनीचा मालक. तर व्हॉट, असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथेच संपतो.